कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार नमस्कार नमस्कार. जगन्नाथराव नमस्कार। नमस्कार, बसा. हा बस बस। बोला. आम्ही लय ऐकले बरं का तुमच्याबद्दल, ते भविष्य, ज्योतिष, ग्रह तारे, तुमच्या हातचा मळ आहे म्हणे, आणि चेहरा बी वाचता म्हणे तुम्ही। आहा. आता तुमच्या समोर तुमचं काय कौतुक करायचं म्हणा। पण खरं सांगू, आता तुम्हाला बघून आम्हाला असं वाटते की आमचा शोध आता संपणार। आम्हाला लिंगोबाची चावी पाहिजे। मी सगळ्या जगाच्या कुंडल्या काढतो, तुम्ही माझी कुंडली काढून आलात? हाव नाही हो। कुंडली म्हणजे माहिती वा। कोणाला बी भेटण्या अगोदर त्याची माहिती काढायची सवय आपल्याला। पण तुमच्याबद्दल सगळं चांगलं ऐकले आम्ही, म्हटलं भेटावं एकदा तुम्हाला। काय काय वाटतंय मग? हा, गावात मान आहे, विचार लहान आहेत, आहे ते आता। 2 बायका आहेत। हा, या मुलीने मनाविरुद्ध लग्न केलंय। वंशाचा दिवा, जीवाला काही चैन पडू देत नाही। वा, 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 वा। तुम्ही तर आमची सगळी कुंडली समोर मांडून ठेवली की। आता फक्त आम्हाला चावी भेटल का नाही तेवढं सांगा। चावी मिळण्याचे योग आहेत, हा ना? पण पण काय जेलवारी होणार असं दिसतंय। काय बोलताय जगन्नाथराव? कोणाची हिंमत आहे का आमच्या अंगाला हात लावायची? जालिंदर निंबाळकर म्हणतात मला। जे दिसलं ते सांगतो। असे होय? मला अजून थोडा अभ्यास करावा लागेल, तेवढा वेळ देता का? तो करतो आणि तुम्हाला कळवतो। चालते की, चालते की। आणि तसं बी तुम्ही आम्हाला चावी भेटणारे सांगून आधीच खुश केलेले। येत येत घ्या, हवा तेवढा वेळ घ्या, येतो बर का? येत येत। काय? हाच का तो जालिंदर? जालिंदर कसला बिलंदर येतो। हो ना, हे वाटलंच मला त्यांच्या बोलण्यावरून। बोलण्यावरनं काय घेऊन बसलीस? कर्माना पण तसंच आहे, पण याच्या मदतीने एक खूप महत्वाचं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे। शेवटी काय ना, माणूस कसाही असला तरी आत्ताच्या घडीला त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो याचा विचार करणं जास्त योग्य ठरतं, नाही का? या आशा सापडली वाटतं। बोल छत्री, सापडली का बाई? नाही ना अजून। अहो कुठं लपून बसली काय कळ ना, आम्ही लय शोधतोय तिला बर का। हा, हे सांगायला फोन केला होय तू? कितीदा सांगितलं तुला वाईट बातम्या सांगायला फोन करत जाऊ नको। तरी बघ, आम्ही इथं महत्वाच्या कामासाठी आलोय, या असल्या गोष्टी सांगायला फोन करू नको। डॅडी तुम्ही काम करून या बर का। आता जगन्नाथ लय मोठा माणूस आहे, लय मोठं नाव आहे त्याचं तिकडं। एकदा का त्यानं लिंगोबाचा पत्ता सांगितला की लिंगोबा सापडलाच म्हणून समजा डॅडी। म्हणून तर शांत बसलोय बाबा, त्यानं येळ द्या म्हणल्यावर द्यावा लागला। बरे बघ, आम्ही इथलं काम करतो, तिकडचं काम नीट कर। ठेवतो डॅडी, तुम्ही काय काळजी करू नका। आशाला शोध, शत्रूवर बारीक लक्ष ठेव ठेव। जगन्नाथ लय चॅप्टर माणूस दिसतोय, माझं मन वाचायचा प्रयत्न करत होता। आम्ही 12 गावचं पाणी प्यालेलो आहे, लिंगोबाचा पत्ता त्याच्याकडनं काढल्याशिवाय काय राहणार नाही आम्ही। आई थोडं जेवून घे। नाही, जेवण वगैरे नको। दिवसभराची सगळी कामं पेंडिंग आहेत, आधी कामं संपवते, ठेव तिकडे। अगं एवढी संपत्ती कमवून काय फायदा, तुला जेवायलाच वेळ नसेल तर थोडं जेवून घे।
जेवणार नक्की जेवणार पण आता नको प्लीज. बरं फर्स्ट थिंग्स फर्स्ट आज दुपारी एक मीटिंग होती त्याचं काय झालं प्रॉस्पेक्टिव्ह युरोपियन चॅनल पार्टनर्स आपण शॉर्टलिस्ट केले होते राईट कारण युरोपियन कंट्रीजमध्ये आपली प्रोडक्ट्स म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सना खूप डिमांड आलेला आहे इज दॅट राईट मग या सगळ्या मीटिंग्स कधी लाईनअप केल्यास नील आई 2 डीलर शॉर्टलिस्ट केलेत मी मिस्टर विलियम्स आणि वुल्मर हे 2 दिवस मीटिंगसाठी इंडियात आले आहेत मीटिंग ॲक्च्युली प्लॅन होती पण त्या मुलीमुळे हे म्हणजे जे काय घडलं त्या अवस्थेत तू मीटिंगला येऊ शकली नसतीस म्हणून मी त्यांना घरी बोलवलं जे काय होईल ते इथेच होईल पण इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की यापुढे काही दिवस तरी सगळ्या मीटिंग्स आपण घरच्या घरीच करूया कंपनीत करणं फार सेफ होणार नाही असं का कंपनीत मीटिंग करणं का सेफ नाही होणार त्या मुलामुळे ज्या पद्धतीने तो मुलगा इथून निघून गेलाय ना त्याच्यावरून मला असा डाऊट येतो की तो परत नक्की येणार आणि तो जर का इथे आला त्यांनी काही केलं आपल्या कंपनीमध्ये तर आपले हे जे युरोपियन गेस्ट्स आहेत ना त्यांना संशय येईल की ते समथिंग रॉंग आणि आपलं करोडोंचं नुकसान सुद्धा होऊ शकतं सूर्या काय चाललंय हे सगळं आपण का आलो इथे आणि आई जे मिस्टर विलियम्स येणार आहेत ना ते आपली फॅमिली बॅकग्राऊंड चेक करायला येणार आहेत अच्छा हो त्यांना कळलंय की आपला हा फॅमिली बिझनेस आहे तर ते म्हणाले की ही वॉन्ट्स टू चेक अवर फॅमिली बॅकग्राऊंड सरप्राइझिंग पण इनफॅक्ट मला हे खरंच खूप आवडत आहे म्हणजे बघ ना वेस्टर्न कल्चर असून सुद्धा त्यांना भारतीय संस्कृती फॅमिली व्हॅल्यूज हे सगळं खूप आवडतंय या सगळ्याला ते प्राधान्य देत आहे इनफॅक्ट आपल्याच प्रिन्सिपल्सवरती ते काम करत आहे म्हणजे आपण सुद्धा त्याच बिझनेसला प्रेफरन्स देतो ज्याच्यामध्ये एक अख्खी फॅमिली किंवा कुटुंब इन्वॉल्ड असेल राईट मला असं वाटतंय की हे डील वर्कआउट होईल या श्रीमंत लोकांना हे सांगायची वेळ आली की आपण गरीब असू एक वेळ पण आमचा स्वाभिमान आम्ही घाण नाही ठेवलेला जोपर्यंत ही बाई माझ्या राजूची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी इथनं हलणार नाही अरे जाऊ दे आता हे सगळं सोड आता हे बघ राजू जेलमधनं बाहेर आली आहे ना आता ना आपण हे प्रकरण वाढवायला नको तू चल बरं आपण आपल्या घरी जाऊया नाही हे बघ एक वेळ ना राजूची यांनी हळद वापरली नसते तरी चाललं असतं मला पण यांनी ज्या पद्धतीने तिला त्रास दिला तिला जेलमध्ये टाकले ना ते नाही सहन करू शकत मी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.